राम राम नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. पहिलं तर वांग्याला तेल वेल लावून त्याला मस्तपैकी गॅस वेस लावून चांगल्या प्रकारे शेकून भाजून चांगलं शिजवून घ्या. एक नंबर खतरनाक पद्धतीने बनवणार आहोत. पहिलं तर सगळ्यांनी तेल लावून घ्या वांग्याला. तोपर्यंत आपण वांगे शिजतपर्यंत तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि पहा कशा प्रकारे आपण विदर्भ स्टाईल साधं सिंपल पद्धतीने वांग्याचं भरीत एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहोत. ते बी आपल्या घरगुती स्टाईलने बनवणार आहोत. त्यासाठी फुल रेसिपी एक नंबर खतरनाक पद्धतीने बनवलेली आहे. तरी पहा एकदम चांगल्या प्रकारे इकडून तिकडून अलटी पलटी करत भाजून घ्या. चांगल्या प्रकारे एक नंबर भाजल्याच्या नंतर आपण पुढची स्टेप करणार आहोत. त्यावर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पण अजून कमेंटमध्ये सांगता का तुमच्याकडे बी अशाच प्रकारे वांग्याचं भरीत करते. पहिले प्रोसेस पहा. तुम्हाला आवडलं असेल तर एखादा शेअर वेअर करून देजा. त्याच्यासाठी पहिलं तर आपण कांदे तोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत भाजत आहे शिजत आहे तोपर्यंत आपण कांद्याचा पाला टाकण्यासाठी मस्त प्रकारे भाजून तो कापून घेणार आहोत. कांद्याचा पाला थोडंसं अलग पद्धतीने बनवणार आहोत आपण. तर पहा मग कशा प्रकारे बनवू. कांद्याचा पाला कापून घ्या. त्यासोबत टमाटर कापा, रपारप कापून घ्या. तुम्ही रपारप तोपर्यंत लाईक वाईक मारा. तोपर्यंत आपले कांदे आणि टमाटर कापणार आहोत. कांद्याचा पाला बाजारात भेटते. तुम्ही जे काय घ्यायचं सामग्री सगळी एक सोय घेऊन या आणि बनवा. तुम्हाला खूप आवडेल याची मी गॅरंटी देतो. कांद्याचा पाला कापलेला आहे. दोन तीन चवीनुसार हिरवी मिरची 1-2 कापा किंवा 2 कापा. तिखटवाले हलके तिखट तुमचं जसं वाटते तुम्हाला तसं त्यानुसार तुम्ही कापून घ्या. कापल्यानंतर अजून टमाटर कापा. टमाटर कापल्यानंतर एखादा कांदा कापा. कांद्याचा पाला कापलेलाच आहे पण अजून थोडाफार टेस्ट येण्यासाठी आपण कांदा बी कापणारच आहोत. टमाटर टाकलेलं आहे पुरं बंद कापून आहे. कांद्याचा पाला आहे. अजून त्याच्यामध्ये आपण मेथी बी टाकणार आहोत. मेथी बी घ्या, असली तरी जमते नसली तरी जमते, असं काय नाही. आपले वांगे भाजून झालेलेच आहे. पहा चांगले अंदरून पकून गेलेले आहे, शिजून गेलेले आहे. चांगल्या पलटी पलटी करून चांगल्या प्रकारे एकदम नरमशीर झालेले आहे. तोपर्यंत आपण कांदा एकदम स्पीडमध्ये बारीक चांगल्या प्रकारे कापून घेतलेला आहे. मिरची, कांदा, कांद्याचा पाला सगळं आपली सामग्री फास्टमध्ये अर्धा कांदा कापून रेडी आहे. तर आपण चला मग पुढच्या स्टेपवर जाणार आहोत आपण. तर एक नंबर ठेवून घ्या. कांदे आपलं म्हणतो वांगे काढून घ्या. वांगे काढल्याच्या नंतर त्याचे छिलटे बिलटे काढणार आहोत आपण. पहा मग तोपर्यंत गंज गिन ठेवून द्या त्याच्यावर टाकण्यासाठी भाजीमध्ये 2-4 कड्या लसणाच्या 4-5 कड्या लसणाच्या काढून घ्या. त्याच्यामध्ये टाकण्यासाठी त्याच्याने खूप चांगली चव येते म्हणून लसणाच्या कड्या बी काढा. 4-5 7-8 लसणाच्या कड्या काढा. त्याच्याने थोडाफार अजून चांगला स्वाद येईल. एकदम साधी सिंपल भाजीला खूप चांगल्या प्रकारे स्वाद येतो त्याच्याने. लसण हे विटॅमिन राहते त्याच्यामध्ये खूप प्रमाणात. लसण टाका. तुम्हाला आवडत असेल टाका, नसेल आवडत तर नको टाका. असा कोणताच असा काही प्रॉब्लेम नाही. मस्त लसणाला थोडं पावशीने बारीक बारीक तुकडे करून त्याचे कापून घ्या आणि टाका. तर पहा पुढची प्रोसेस काय राहते. तुम्हाला मजा येईल, खायला बी मजा येईल. आपण तेल टाकणार आहोत गंजामध्ये.
कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही ते टाकून घ्या. भाजीला कसं टाकते कशा प्रकारे कमी जास्त कमी टाकले तरी जमते, असं काही विषय नाही. आता जसं तुम्ही नेहमीप्रमाणे भाजीला करता तिखट मीठ हळदी टाकता तशा प्रकारे घेऊन घ्या. चवीनुसार तिखट हळद किती लागते तुम्हाला ते पहा. हे 3 एवढ्या सामग्री लागणार आहे. आणि आता वांग्याचे छिलटे काढून घ्या. वांग्याचे छिलटे चांगल्या प्रकारे प्लेटमध्ये सब रपारप स्पीडमध्ये चांगल्या प्रकारे काढून घ्या. आणि काढल्याच्या नंतर त्याला असं खोलून पुरं पहा त्याच्यात काही अळी आहे का नाही, कोणती किडीक वांगी राहते, म्हणून ते सगळं पाहून त्याचे चांगल्या प्रकारे छिलटं काढून चमच्याने इकडून तिकडं फारव करून पूर्ण चांगल्या प्रकारे चेक करून घ्या. कशा प्रकारे दिसते ते पहा तुम्ही. खूप सुंदर रेसिपी आहे, खूप चांगल्या प्रकारे बनते. विदर्भामध्ये खास फेमस आहे. वांगे लागले गावरानी वांग्याची हे 1 नंबर आहे. पहा कशा प्रकारे माहीत आहे. त्याच्यामध्ये काही अडीफडी असेल तर दिसून जाते, अडीफडी असेल तर फेकून द्या, नाही तर मस्तपैकी आहे. पहा सब चेक करून हां लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पहा मग कशा प्रकारे राहते तर पुरे चांगल्या प्रकारे चेक केल्याच्या नंतर पहा एक नवीन अलग स्टाईलने आहे, एकदम साध्या विदर्भ स्टाईल पद्धतीने आहे. खूप खतरनाक चांगली पद्धत आहे त्याची. सवय नसताना सवय झाली दरवाजे करून दे. सर्वप्रथम माझा सगळं चेक वेक करून झालेलं आहे. आता आपण पुढची स्टेप करणार आहोत. त्यासाठी पहिले तेल टाकलेलं आहे, गॅस बी ऑन आहे आणि तेल हलकं चांगल्या प्रकारे गरम झालेलं. तर कांदा टाकून द्या, कांद्याचा पाला बी टाकून द्या, त्याच्यात लसूण जिरं मिरची सगळं टाकलेलं आहे. चांगल्या प्रकारे फिरून घ्या. हलका ब्राऊन कलर आणि लालसर कलर येऊ द्या. हलका 1-2 मिनटं चांगलं शिजू द्या. त्याच्यानंतर जिरं टाका, थोडंफार जिरं टाका, चांगल्या प्रकारे फिरून घ्या 2 मिनटं. आणि आपलं भरीत पहा, तिखट मीठ सब मसाला 1-2 मिनटं होऊ द्या, त्याला चांगल्या प्रकारे फिरवू द्या. खूप छान आहे, खतरनाक. आपण मेथी आणलेली आहे थोडी हलकी, चांगली बारीक कापून घ्या आणि पाण्याने धुवून टाका. धुतली तरी जमते, नाही धुतली तरी जमते, असा काही विषय नाही. चांगल्या प्रकारे बारीक कापा आणि त्याच्यामध्ये टाका. एक खतरनाक अशी चव येते. असं घरी तर टाका मेथी, नसली तरी बी जमते, असा काही कोणता असा वांदा नाही. मेथी थोडंसं एक नवीन थोडाफार टेस्ट येते, ते तुम्ही पहा. आता मस्त हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे. आपण तिखट मिठाचा जो मसाला टाकलेला आहे त्यासोबत टमाटर आणि मेथी, धुतलेली मेथी टाकलेली आहे. चांगल्या प्रकारे त्याला फारव करून चांगल्या प्रकारे फिरून घ्या. मस्त कलर येतो त्याचा लालसर आणि त्याला 5 मिनटं शिजू द्या. 5-7 मिनटं शिजू द्या. 2-4 मिनिट काही तुमच्या हिशोबानं 2-4-5 मिनटं शिजू द्या. त्यानंतर खोला त्याला. खोलल्याच्या नंतर त्याचा कलर कसा लालसर खतरनाक एकदम चविष्ट असं दिसणारा कलर आलेला आहे. मग त्याच्यामध्ये टाका भरीत टाका. चांगलं त्याला बरोबर फिरव करून चांगलं बरोबर मिक्सिंग करा सगळ्यामध्ये. मसाले आपले जो आपण तडका तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मिक्स करा. चांगल्या प्रकारे खतरनाक प्रकारे मिक्स केल्याच्या नंतर पहा त्याचा कलर कसा झालेला आहे. सब मिक्स झालेला आहे. खूप खतरनाक पद्धतीने आहे. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा. पहा कसं झालेलंच आहे. आता हे सब झाल्याच्यानंतर त्याला 5 मिनटं झाका आणि शिजवा.
2-4 मिनिट जास्तीत नाही, कारण की भरीत पहिलंच हे शिजून राहते. त्यामुळे चांगलं मिक्सिंग करा चांगल्या प्रकारे. मिक्सिंग केलेलं आहे. त्याच्यावर झाकणी झाका. काही मिनिटांनी उघडून पहा. त्याचा कलर मस्त खतरनाक पद्धतीने दिसत आहे. आणि 5 मिनटं शिजू घालून आहे. तोपर्यंत सांबार कापा आणि त्याच्यावर टाका. खूप खतरनाक लागेल. एक नंबर गावरानी विदर्भ स्टाईल झालेलं आहे. एकदम खणखणीत, एकदम स्वादिष्ट असं झालेलं आहे. आणि खायला बी मस्त आहे. तुम्ही बी घरी बनवून पहा. आणि बनवत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रकारे अशाच प्रकारे बनवतात का. सांबार टाका चांगल्या प्रकारे, भरपूर कमी जास्त तुमच्या हिशोबाने टाका सांबार आणि स्वाद घ्या त्याचा. आणि विदर्भात असाल तर कमेंट करा आणि सांगा तुमच्या घरी अशाच प्रकारे बनवतात. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.